क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। वणी परिसरातील भातोडे शिवारात टोमॅटो लागवड केलेल्या शेतात गांजाची संमिश्र शेती होत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून सुमारे 41,86,400 रुपये किमतीचे 209.32 किलोग्रॅम वजनाची गांजाची झाडं वणी पोलिसांनी जप्त केली आहेत। भातोडे तालुका दिंडोरी शिवारातील शेती गट नंबर 8 मध्ये रंगनाथ सोनू चव्हाण वयवर्ष 52 यांच्या टोमॅटोच्या शेतात सरीवर ठिकठिकाणी गांजाची झाडं लावली असल्याची गुप्त माहिती वणी पोलिसांना प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने वणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे यांच्यासह पोलीस पथकाने शुक्रवार दिनांक 13 रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास गट नंबर 8 मध्ये जाऊन छापा टाकला। यावेळी टोमॅटोच्या शेतातील सरीवर ठिकठिकाणी लावलेली 5 ते 6 उंचीची मानवी मेंदूवर परिणाम करणारी उग्र वास असलेली गांजाची झाडं आढळून आली। यावेळी पोलीस पथकाने पंचनामा करत सदरची झाडं मुळासकट उपटून संकलित केली। खोड, पान, फांद्या, फूल व बांड असलेली साधारण 5 ते 6 फूट उंचीची गांजा सदृश झाडं 6 गोणा पाटात भरून त्यांचं वजन केले असता 209.32 किलोग्राम भरलं। बाजारपेठेनुसार सदर झाडांची किंमत अंदाजे 41,86,400 रुपये इतकी आहे। गांजा सदृश झाडे लागवड केलेला संशयित रंगनाथ चव्हाण हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने लागवड करून जोपासना करत असल्याचा प्रकार, त्यांच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन 1985 चे कलम 20 व 22 क अन्वये गुन्हा दाखल केलाय। घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी देविदास सूर्यवंशी यांनी भेट देऊन पाहणी केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील अधिक तपास करत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, वणी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।